छोटं कुटुंब सुखी कुटुंब व्हिडिओ बनवायला लयच मेहनत लागते. 5-6 दिवसाच्या वरची मेहनत असते. तेव्हा व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा आणि हो लय मोठे लाईक करा. कमीत कमी 300 लाईक येऊ द्या. मला माहित आहे हा आकडा तुम्ही पार करणारच. हा व्हिडिओ लय कॉमेडी आहे आणि हो तुम्हाला जर खळखळून हसायचं असेल ना तर व्हिडिओ शॉर्ट लोक नक्की पहा. उलचाक व्हिडिओ पाहून बंद नका करू राजा. काऊन की माहित आहे का हे जे बसल्यात की हे कानी व्हिडिओवर लय मेहनत घेतात. म्हणून तुम्ही आता हा व्हिडिओ कानी शेवट लोक नक्की पहा. ऐकलं ना या दोघांना काय म्हटलं. जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर हा व्हिडिओ तुम्हाला खळखळून हसवल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा. तुम्ही जेवढं जास्त व्हिडिओला हाईप करणार तेवढं मला व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. व्हिडिओ तुम्हाला अजून कोणत्या टॉपिकवर पाहिजे हे कमेंट करून सांगत चला. व्हिडिओमधला कोणता पार्ट तुम्हाला खूप जास्त आवडला हेही मला कमेंट करून सांगत चला. म्हणजे मला अजून व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. व्हिडिओला भरभरून लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता व्हिडिओ सुरू करू. साहेब गाडी थोडी हळू चालवा ना हो. खूपच सुसाट वेगाने गाडी चालवताय तुम्ही. जास्त फास्ट होऊ राहिली का? एक काम करतो मग गाडी साईडली उभी करतो. आपण दोघं पायी पायी चालला जाऊ. नको नको तुमच्या मनानं चालवा. पण मी काय म्हणतो थोडी हळू चालवली तर बरं होईल. जास्तीत जास्त काय होईल आपण थोडं उशिरा पोहोचू तिथे. अबे मस्त चालवतो गाडी मी, काही टेन्शन नको घेऊ तू. पण मला एक सांगले का तू एवढा यल पाळून कोण बोलतो बे? म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? अबे मी काय म्हणू बे तुले. पण तू मला एक सांग ते म्हटलं मोठी मोठी MIDC आहे, लय मोठी शाळा कॉलेज आहे, अशा शहरातला आहे का तू? नाही सर मी आहे इकडचाच. पण मी तिकडे शिकायला गेलो होतो आणि शिक्षण वगैरे झालं माझं, इंजिनिअरिंग झालं आणि आता इकडे आलो. काय गोष्ट करतो बे इंजिनिअरिंग? अबे इंजिनियर झाला तर मग मास्टर कस का लागला तू? ते काय ना सर पप्पांना वाटत होतं मी इंजिनियर बनाव. मग पेमेंट शीटवर मी इंजिनियर तर बनलो पण मला नोकरी मिळाली ते 15,000 रुपयाची. आता एवढ्या मोठ्या शहरामध्ये 15,000 रुपयात माझं काहीच भागत नव्हतं. मग पप्पा म्हणाले तू मास्तरकीचा डिप्लोमा कर, नाही निदान ट्युशन तरी घेशील. मग मी मास्तरकीचा डिप्लोमा केला आणि नशिबानं मला हे नोकरी पण मिळाली. हो का बे? अल्ले का ल खतरनाक आहे बे तू. मानलं बाकी तुले. अरे चला रे पोट्ट. हा मी जातो बरं घरी. आता काही बसत नाही मी. अरे काऊन संपत बुडा काऊन चालले तुम्ही? एवढी काय घाई होय घरी जायची? अरे बापा माया घरी कानी चिकन बनवेलाय. तर मग मी जर उशिरा गेलो तर मग मला काही भेटणार नाही ना, काहीच येणार नाही वाट्यावर. दात आहे का संपत बुडा? हा दात आहेत का? चिकन खायसाठी दात लागतात ना. बगर दाताचं का नुसतं ते चघळता का? आबा आता झाकोस नाही हा. मला का मॅट समजला का? माझ्या घरी मिक्सर आहे ना, तिच्यातनी बारीक करून करून खाईन. पण खाईन तर चिकनच खाईन, नाही तर तसा राहीन. खा बापा खा, बारीक करून खा. पण मला एक सांगा किती कानेला चिकन? अरे बापा लय मोठा वाय, पुरा 1.5 छटाक चिकन आणलेला म्या. 1.5 छटाक. एक मासा हांडाभर रसा. 6 जण यायच्या घरात. आता 6 जणातनी काय खातीन हे? चला रे बापा तुमच्या नांदी लागलो तर माया वाट्यावर काही येणार नाही. जातो मी. अरे समोर खड्डा आहे सर, खड्डा आहे. काय सर कुदली ना गाडी. मी तुम्हाला म्हणलं होतं ना गाडी हळू चालवा. माझं लग्न बाकी आहे हो. अबे तर तुझे लग्न नाही झालं तर माया का लेकर रडू राहिले घरी. अबे मी बी संट्या मुसंट्या 10 वर्ष झाली नोकरी लागून, अजून पोरगी भेटून नाही राहिली मले. अरे बापरे काय सांगता सर. नोकरी लागल्यावर बी तुमचं लग्न झालं नाही? 10 वर्षापासून तुम्ही नोकरी करत ना अजून लग्न नाही? अबे एवढं सोपं असते का ते? एका टायमाला नोकरी सोपी लागून जाईल पण लग्न सोप्यात होत नाही बाबू. हे पाय 10 वर्ष झाले पोरी पोरवलो मी. कोणी म्हणते घर पाहिजे आणि घर असलं की म्हणते वावर पाहिजे. हे दोन्ही असल्यावर त्याला नोकरी पाहिजे. आता माझ्याजवळ नोकरी आहे, घर आहे, आता वावर बी घालला तर काय माहित. आणि वावरातलं म्हटलं भेंडे येत नाही मला. काय करू घेऊन ते वावर? असं नका करू सर, घेऊन टाका 2-4 एकर वावर, लग्न लगेच होऊन जाईल ना मग. अबे तुला म्हणायला का जाते, एवढं सोपं राहते का ते? 15-20 लाख रुपये कर्ज काढलं म्या घर बांधासाठी. आता त्याचे हप्ते भरून राहिलो आणि वावरासाठी पैसे कुठून आणू? बरं चाल म्या वावर बी घेतलं तर मग पुढे म्हटलं डिमांड करायचे कार पाहिजे, 2 व्हीलर पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. आता हे सर्व म्या घेतलं तर मग काय पाहिजे? पोरगा स्मार्ट पाहिजे, स्मार्ट उच्चा पुरा. आता ते कुठून आणू मी?
मुंजात जाणार आहे बहुतेक तुम्ही. काय म्हणलं बे? काही नाही काही नाही. असं सर खड्डा खड्डा समोर खड्डा. अरे बापरे, कुदवली डबल गाडी. अबे काही बोलता का बे? एवढी मोठी डांबरे सडक आहे, तिच्यावर तुला भल्ले खड्डे दिसू राहिले, तूच कुदूर आला का? काही सर मजा घेता का माझी तुम्ही? याच्यावर कुठं डांबर आहे? नावाला पण डांबर दिसत नाहीये, नुसतं फुकुळला खळक गोटे गड्डे असाच तर रस्ता आहे हा. लय चोचले वय बे तू ये, तुला डांबर बी पाहिजे का? अबे खेड्यापाड्यावरचा रोड होय ना हा. परवा दिवशी पर्यंत याच्यावर म्हटलं डांबर होतं, ते परवा दिवशी पाण्यात ठोकणे आला का तिच्यात म्हटलं धुवून निघाला. चांगले किती मोठे पैसे खर्च करून रोड बांधलेला आणि तुला रोड म्हटलं सरळ दिसून द्यायला डांबराची. अरे बापरे, काय सांगता? एका पावसानं एवढा खरडून निघतो का रोड? तुम्ही म्हणता की परवा दिवशी पर्यंत याच्यावर डांबर होतं, हे डांबरची सडक होती, मग थोडंफार तर डांबर असायला पाहिजे होतं ना. हे तर नुसतं खडे गोटे फुपुळला खड्डे दगड गोटे असंच दिसत आहे. थोडंफार तर डांबर असायला पाहिजे होतं ना रोडवर. अबे तर असंच राहते, पोट कसं भरीन मग? अबे पोट भरलं पाहिजे ना, पोट रिकाम म्हणून जमते का? काही बोलता का का? आणि जास्त चोकटाई नको करू, नवायस ना, तुला अजून सवय नाही, हळूहळू सवय पडून जाईन. आणि तसं बी म्हटलं माणूस म्हटलं आराम जाते, सोय करून ठेवली गाडी हळू चालवायची. तुला अजून चोकटाई धंदे करतो तू. सर एक विचारू का? आपण ज्या गावात चाललो त्या गावात साधारण लोकसंख्या किती असेल हो? अबे तर सकाळून तोंड तुझा डोसक्याला पान लावून निघालता का बे तू? साधी लोकसंख्या माहित नाही तुले? पुरी माहिती घ्यायची असते मग संघ यायचं असतं. मी त्याला म्हणो की मी एकटा जातो, नाही 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 म्हणे माणूस संघ घेऊन जा. याला साधी लोकसंख्या माहित नाही, काय माणूस दिला काय माहित. सर एवढं भडकू नका हो, मी फक्त एक साधा सोपा प्रश्न केला तुम्हाला. नाही तू एक काम कर बाबू, तू या डोक्यातनी जेवढे साधे सोपे प्रश्न असतील की नाही सर विचारून टाक. बारी मी सगळ्याचे उत्तर देतो तुले. नाही तर काय निरा डोसकं खाऊ राहिला तवाच. लग्न नाही झालं, हे नाही झालं ते नाही झालं, लोकसंख्या किती आहे, रस्ता गड्डे आहे गुड्डे आहे हे आहे ते आहे. ठीक आहे सर, तुम्ही म्हणत आहात तर माझ्या डोक्यात खूप असंख्य प्रश्न आहे. गावेपर्यंत मी तुम्हाला बारी सगळे विचारून टाकतो. माझा पहिला प्रश्न असा आहे की आपण म्हटलं आता मुलांना शिकवायचं तर हे काय करत आहे सर? अबे तर शिकवणं तर होतच राहील ना बे. अबे तर पहिली ड्युटी आहे, नवा आहे ना तू, तर पाला पडायचा बाकी आहे. एक टाव तर पाला पडला की नाही मग तुला सगळे सवय पडून जाईन. अबे हे तर पहिली ड्युटी आहे तुझी नोकरी लागल्यापासून. अजून तर अशा लय मोठ्या ड्युटी आहे, काय कुठे बी ड्युटी असली की आपल्याला उभं करतात, जा बाबू ड्युटीवर या ड्युटी मारून. हो का सर, अजून खूप ड्युटी असतात का? मग सर पोरांचं कसं हो? अबे तर प्रायव्हेट वाल्याच कसं होईल? त्याला नाही पाहिजे पोट्टे. आपण शिकत बसलो तर प्रायव्हेट वाले काय करतील मग? अरे पण सर मी काय म्हणतो, अबे तर बस करणार बे, किती येल पाडशी निरा काऊन सोडवलं का तो? पुरा डोसका खराब करून राहिला. आता आला गाव मोका बाईस, आता प्रत्येक घरात जायचं, एक कप चहा मारायचा आणि इमाने ईद बारे म्हटलं जे ड्युटी दिलाय की नाही ते ड्युटी बजवायची. गाव तर तसं मोठं दिसून राहिलं. अति धंदा चांगला झाला पाहिजे, नाही तर असा भुक्कळ लोक 90ची सोय लागली पाहिजे संध्याकाळची. बाकी खाय प्यायचं काय ते कंट्रोलात नाही भेटतेच आपल्याला फुकट फाकट. आईने थांबले असते नाही का बेले का लय चिकट आहे तू? अरे उतरणार गाडीच्या खाली का गाडीच्या उरावर बसतं? तैसा तुला गड्डे गुड्डे लागू राहील ते. आता गाडी थांबवल तर उतर ना खाली, सापडला ना गडी तो पाय ना माणूस उभा आहे, त्याला आपण माहिती विचारू ना. अति बोईनी होती ना आपली, मग पुऱ्या गावाची माहिती घेऊ. अरे काय म्हणता भाऊ, कस काय? एकदम मजेत. मजेत आहे ना, माणूस मजेतच पाहिजे. चला बरं तुमचं घर दाखवा बरं. कायले बापा, कायले घर दाखवा लागते? ते माहिती पाहिजे ना आपल्याला, तुमच्या घरातल्या लोकांची, तुमची ते गाडी गुडी आहे का, टीव्ही आहे का, फ्रीज आहे का, हे सारी माहिती पाहिजे ना आपल्याला. घरी न्या म्हणत्या. आता 30 किलोमीटर आलो मी सायकलनं, हा माणूस म्हणते घरी चला. आता यायले घरी 30 किलोमीटर न्यायचं म्हटलं तर अर्धा खल्लास होतो मी. 90 असते पोटात नाही तर मग काही वांधा नसता. आपण आता आधी सांगून टाकतो काय नाही तर कायले माहिती पाहिजे काय नाही ती विचारून घेतो. मला पहिले सांगा, तुम्हाला मला माहिती कायले पाहिजे? माझ्या घरदार कायले पाहायला लागते, म्हणजे ते टीव्ही फ्रीज बीज कायले विचाराल तुम्ही? ते कसं आहे ना काकाजी, आम्ही गणनेवाले आहोत, ते तुमची गणना करायची आहे ना, म्हणून माहिती पाहिजे, म्हणून तुमच्या घरी जायचं आहे. अठीशाक विचारून घ्या ना. अठीशाक ते घर माझ्या 30 किलोमीटर दूरवर आहे, तर जायचं म्हटलं तर मला 2-3 घंटे लागतील. तुम्हाला काय माहिती पाहिजे काय नाही अटी विचारा, मी पुरी सांगतो. काय 30 किलोमीटर म्हणजे तुम्ही या गावातले नाही वाटते? अति राहत नाही तुम्ही आहे ना? हा मी नाही या गावचा बिवचा, मी अटी का राहत नाही. हे आपला फुग्यात धंदा आहे बा, हे फुगे विकायला आलो मी अटी. अरे बेकार, बोनीच खराब झाली.
अरे काय राजा, मग त्याचं सांगायचं ना आम्हाला, कायले टाइमपास केला आमचा. अरे चाल रे बा गावातनी, पहिलीच बोनी भेटली ती अशी झाली. ते गावातले लोक आहेत की नाही आहेत काय माहित गावातनी, का गेले वावरातनी कामाले. आंब्या, अरे काय कंजूसले आहो तुम्ही. तुम्हाला म्हटलं होतं की मला फिरायला न्या, ते अति आणलं का? फिरायला न्या म्हणजे एखाद्या मल्टिप्लेक्स मध्ये पिक्चर दाखवा, चांगला कॉमेडी मिमेडी रोमॅन्टिक बिमॅटिक पिक्चर दाखवायचा, तर अति आणला का? काही पावभाजी खाऊ घालायची असती, काही आईस्क्रीम खाऊ घालायची असती. तुमच्या बायकोनं म्हटलं असतं तर तुम्ही नेलं नसतं का पिक्चर पाहायला? अति काय होय खळखळ गोटे, अति कायला आणलं मला? अरे बापा, तर तुला समजत कसं नाही? तू म्हैस होय ना, तुला कसं काय नाही पिक्चर पाहायला? मी लोक हानतीन नाही का धरून मला की थिएटरात म्हैस आणली म्हणून? मी पस्तावलो, तुला आणून मी पस्तावलो. हे पाय, खरंच मी पस्तावलो तुला विकत आणून. आंब्या, काऊन कायले काय म्हणतील ते तुम्हाला आणि काऊन आणतील? मग मी कायले हो, मी मुखी बसणार आहो का? आणि त्याने का बाप जन्म म्हैस नाही पाहिली का? कशाला काय म्हणतील? काही भेटतं का हो? अरे बरं बापा, हे पा, मी तुला थिएटर मध्ये नेऊ शकत नाही, पण मग मी काय करतो, तो समोर काही टीव्ही आणून देतो आणि तिच्यात काही लय मोठे पिक्चर आणून देतो. तू लागन तर साऊथचे पाय, हॉलिवूडचे पाय, बॉलिवूडचे पाय, मराठी पाय, कोणते पाय, तुला जे वाटन ते पाय. अरे चिला, ए अजाबरा म्हटलं मॅच झाला. मॅच कोणाशी बोलू राहिले? हे म्हैस मला एखाद्याशी गोत्यात नाही आणणार आहे. मागून कोणाच तरी आवाज आला, ते जर मला असं बोलताना पाहिलं तर मॅट समजेन, मागे पलटून पाहा लागेल. अरे ढवळ्या पड्या चिला आपण मागेल इकडे, कोणीकडे? अरे का रे अजाबराव, तुला शोभते का? आम्हाला ढवळ्या पोळ्या म्हणता का तू? बाबा नाही, तुम्हाला नाही म्हणलं म्या. ते बाबा ते म्या बैलाच जोडी सोडायला लागेल ढवळ्या पोळ्या. ते हाय की नाही ते पाहू राहिलं तू. ते भास्कर म्या तोंडातून निघून गेला. तुम्हाला नाही म्हणून राहिलं मी. हो का? बरं 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 बरं, एखाद दिवशी मी तुला 7 दाखवतो ढवळ्या पोळ्या. अबे हो मांगेला, अरे उतरणार बुवारा खाली. तुला म्हटलं होतं पायी पायी माझ्या संग चाल, सायकलवर बसलो होतं म्हटलं. त्या सायकलला कॅरी नाही काय नाही, तरी बसला तू उरावर. उतर खाली. अरे चिला बा, एवढी काय गडबड आहे हो? कुठे चालले तुम्ही? याले काहीच माहित नाही वाटतंय. अरे अजाबराव, तुला माहित नाही का? नाही बाप्पा, मग मला तर म्हणजे तुम्ही चालले कशाला चालले, काय चालले हे मला कसं काय मालूम राहणार आहे? अरे ते गावात गण्णावाले येऊ राहिले, ते घरी थांबा लागते ना, म्हणून आम्ही घाई घाई घरी चाललो. ते जर निघून गेले ना तर मग माहिती कोणाला द्या? अरे हो चाल, मला बी ते माहिती द्या लागेल ना, मला घरी थांबा लागेल. मी या मसाळले घेऊन इकडे कुठे आलो. चाल अजाबराव, येतो आम्ही. आम्हाला उशीर हो राहिला. आणि तू येणार घरी? घरी थांब ना, ते लोक येणार आहेत ना. हा, तर तुम्ही जा ना पुढे, मी तुमच्या मागे जा तुम्ही निघा पुढे, मी आलोच मागून. आंब्या, ना मग तर पहिले जा लागेल घरी. मग मी काय म्हणतो, चाल ना घरी. आता काही लोक थांबतं, ते घरी म्हटलं गन्नावाली राहिले तर थांबा लागते ना आपल्याला. आंब्या, मी बी तुम्हाला हेच म्हणून राहील ती. चला चला पटकन घरी चला. आणि हे पा, माया बी नाव सांग जा, माया बी नाव लिहून घ्यायला लाव जा. मी बी तुमच्या परिवाराचा हिस्सा आहो. हा माय मावशे, चाल चाल पहिले पटकन घरी चाल, नाही तर ते येऊन गेले ना तर मग लय वांदे होतील. आपण बी काही लोक बसता रे बुवा. चला ना, आपण बी जाऊ ना, काहीतरी खेळू ना आपण. अरे ओ पोट्ट्या, इकडे. कोण? मी का? अब्बे, तर तू एकटा नवायचा वय का बे? दोघं बी या ना इकडे. हे तिघं तर हातीच आहे, तुम्ही दोघं इकडे या. चाल रे बुवा विनू, त्याने बोलावलं आपल्याला तती, तर काय म्हणतात पाहू. बोला आता, काय म्हणता? कोणाचा पोरगा रे बाबू तू? होत राजा, खोदा पाळ निकला चुवा, एवढ्यासाठी खाली उतरवलं. साजरा बशीर होतो ना वर मी. अब्बे, तर सारख्यानं सांग ना बे, कोणाचा पोट्टा आहे तू? सरक्यानं सांगा म्हणत्या, सरक्यानं सांगा. एक तर पहिले सायकलून खाली उतरवलं, आता म्हणे सरक्यानं सांगा. बरं, आता सरक्यानं सांगतो, साजरा सरक्यानं सांगतो. मी का? मी बाबाचा पोरगाव. अब्बे, तर का तू मला गजबच पोट्टा दिसू राहिला. अबे, सगळे का नाही बापाचेच पोर असतात. तू कोणाचा आहे ते सांग मले. तुमचं म्हणणं बरोबर आहे, मला पटलं ते. सरे बापाचेच पोर असतात, पण मी बापाचा पोरगाव. बाकीच्या बापाचं मला काही घेणदेण नाही. लहान नाही झाली याची, मग आता डोसकं घ्यायची पाळी आली. हे तर मला मॅट करून सोडीन. अरे, तर तू तो बापाचा आहे माहित आहे मले, पण त्या बापाला काही नाव असेल ना, नाव सांग ना. कायले पाहिजे तुम्हाला एवढं चौकशा? कायले पाहिजे? मी कोणाचा हा, बापाचं नाव काय, कायले विचारू राहिले तुम्ही? कोण मला विचारणार आहे? अरे, आम्ही गणनेवाले आहोत की नाही. हे बघ, आम्ही का नाही गणना करायला आलो. तू जर तुझ्या पप्पांचं नाव सांगितलं, घराचा पत्ता सांगितला, तर आम्ही तिथे जाऊ आणि गणना करू.
थोडी मदत करणार आहे आम्हाला. भुऱ्या सांग ना लेका, सांग ना, सरक्यान सांग ना, किती जीव तोडून विचारायला तुला ते. सांगतो सर सांगतो, पण मले बाबू पहिले तपासू दे खरं आहे का खोटा आहे तर, नाही ते येतील ना घरावर खोटे. मी करतो ना मदत, करतो मदत तुम्हाला, मी सर सांगतो. पण मग मी काय म्हणतो, तुमच्याजवळ काही आयडी बीडी असेल ना? हे बघ आमचं आयडी. आता तर सांगशील ना, आता तर पटलं ना तुला? अबे हा बे भोऱ्या, आयडिया आहे जोड. आयडी तर आहे तुमच्याजवळ, मग रेशन कार्ड असेल ना? लय जागो आहे बे तू. तुला आयडी कार्ड पाहिजे, रेशन कार्ड पाहिजे, हे कार्ड पाहिजे, ते कार्ड पाहिजे. जाय, आम्हाला काय सांगू नको तू कोणाचा आहे आणि काय होतं. आम्ही आमचं पाहून घेऊ. चाल रे इथून, ठेवते अंदर आयडी कार्ड. नाही तर सरी शहानिशा न करता मी तुम्हाला सरळ सांगणार होतो. जा, मी बी नाही सांगत, मी बी एवढा रिकामा नाही. चाल रे अतून, डोसकं खराब काय धंदे. फालतू फुकट टाइमपास उरायला. चाल, मी गाडी चालू करतो. बाबू जाय बरं, साहेबाला पाणी आण बरं. थू राहू द्या. काही पाणी वगैरे नको आम्हाला. आम्ही पाणी वगैरे सर्व घेऊन आलो. काय राहू द्या, जसं काय मी खरंच चाललो होतो पाणी आणायला. अरे ओढ, कोण आणते पाणी? अरे असं काय करता साहेब, तुम्ही एवढ्या दुरून आले, ताण बिन लागलेशील ना. थू. अरे जाय रे बुवाऱ्या, जाय पाणी आण साहेबाले. मी काय म्हणतो सर, गणना तर होतच राहील, पण सर्वप्रथम काने यांना स्वच्छतेचे धडे द्या. हे कुठे पण थुंकतायत. ओय जा रे, ते बाबांनी पाणी सांगितलं, पाणी घेऊन ये. मी कायले जाऊ रे, तू जाय ना. बाबानं तुला सांगितलं, मला नाही सांगितलं. मले तुले नको करू, जाय पाणी घेऊन ये, नाही तर अशी ना होदाळीत देईन, 3 ठिकाणी कुलांटा मारशील तू. हात तर लावून दाखव, एका फायटीत तो दातच पाडतो. बाबू, जॅकी चॅनचे पिक्चर पाहतो म्हटलं मी. फाईट मारता का मला तू? ये आता. अरे त्यांना थांबवा, ते भांडणं करताय. आम्हाला पाणी वगैरे काही नको. अरे का रे, भांडणं करायले का? उठो का तुम्ही, घेऊ का टेम्पो? नाही भांडणं बिंडणं नाही, काय टेम्पो ना घेऊ. आणते तो पाणी आणते. ओय जाय रे पाण्यान बरं. काहून बाबू, फाटले काय का फायटीले? मी नाही आणत पाणी, तुला आणायचं असेल तर आण, नाही तर राहू दे, मला नाही सांगेल. अबे राहू द्या पाणी. पाणी गिनी नाही पाहिजे आम्हाला. आई मी कोण निघला? आई बाई निघला का? साऱ्या सकाळून पासून ते काढायचा प्रयत्न कराल ती. पाय बरं, मी म्हटलं होतं की नाही, प्रयत्न केला ना तर यश नक्की भेटते. आता निघाला की नाही, मग पुस्तक गादीले. मी काय म्हणतो, पटपट यांची कानी गणना घ्या. मला आता इथे थांबवत नाही. अबे तर विचारतो ना बे. सांगा बरं, तुमचं नाव सांगा. माय नेम इज सदा गिदाळे अँड दिस इज माय वाईफ संध्याकाळून गिदाळे. हेट बाई, आम्ही नाही जा. संध्या नावानं मला तुम्ही सरक्यानं काहीच मला नाव घेत नाही. काही बी मला संध्या काहून, दुपारून, फपारून काही ना काही म्हणतच राहता. आता यायच्या समोर बी संध्या काहून म्हणलं, संध्या नावानं मला. अरे चुकलं का मला? यू एक्स्ट्रीमली सॉरी, माय सेल्फ मिस्टेक. संध्या नाव मांडजा, संध्या नाव आहे तिचं, संध्याकाळून नाहीये. बापरे, अशी इंग्लिश तर मी कधीच नाही बघितली. अरे मी काय म्हणतो, ते इंग्लिश राहू द्या ना हो. इंग्लिश संध्या काहून? आता काय इंग्लिश पाहिजे? आता मराठीत सांगा. अरे साहेब, शिकेल सौऱ्याला मी. पुरा 7वा वर्ग पास हो मी. काय होते हे पा, आपल्याला इंग्लिश जमते ना. मी तर तुम्हाला इंग्लिश मध्ये सांगेन. घ्या आता, नाही का डोसक घ्यायची पाळी. सांगा बा, सांगा, कशातनी बी सांगा, पण सांगा. डेस सेल्फ माय मोठा पोरगा वावधनेश. डॅश सेल्फ माय मंडवा पोरगा भांडणग्न. हिम सेल्फ माय लायना पोरगा चुपचापनेश. जेम सेल्फ माय लानी पोरगी शेंबळेशवी. अँड शी सेल्फ माय सर्वात लायनी पोरगी जे काकीत आहे ते कुचिन्या. दॅट इज माय पुरी गेंडार. अरे बस एवढेच आहेत का हो? नाही, ते तुम्ही जरा लवकर आले, अजून एकाची तयारी चालू आहे. तुम्ही जरा थोडं उशिरा आले असते तर मग ते बी त्याचं बी नामकरण झालं असतं आणि ते बी नाव म्हणता आलं असतं. अरे पण तुम्हाला माहित नाही का, छोट कुटुंब सुखी कुटुंब. ते सर माहिती यायले, पण यायनं टीव्ही आणलाच नाही आणि आमच्या घरी टीव्हीच नाही. म्हणून टीव्ही साठी का नाही एखाद्या स्कीम मध्ये बसवा आम्हाला. नाही तर पुढच्या वेळेस हे सांगेन तुम्ही तर 15-20 जणांची टीमच तयार होती. मग काही स्कीम गिमची जरूरत नाही. मला घरी टीव्ही आहे, नाही तर तसा पडेल आहे, आणि माझ्या काही लग्न व्हायला नाही.
मला काही जरूरत नाही, मला घरचा जाणून देत तुम्हाला. अरे काही टीव्ही बिव्ही नका देऊ, एखादा साजरा मोबाईल द्या, मोबाईल. बाबाले कैचा मागतला, बाबा घेऊनच देऊन नाही राहिले. एखादा मोबाईल द्या, ते टीव्ही तुमचा तुम्हालाच राहू द्या. तुमच्या घरी टीव्हीच नाही ना, मग ते फ्रीज, पंखा बिंका, गाडी घोडं असं काही आहे का? कशाचं फ्रीज बिरीज गाडी घोडं काहीच नाही आमच्या घरी. 3 टपर आहे फक्त, एक भगोन, एक हांडा, एक कोपर आणि एक ताट. त्या ताटात आम्ही सर्वजण जेवायला बसतो. बघा सर, किती खराब कंडिशन आहे यांची. बाबू, हा जसा थांबला असता की नाही, ती एवढी मोठी गेंडार नसती. हा, आणि घरात काही ना काही भांडे कुंडे बी असते. माहिती लिहून झालीशील ना, आता चालातून. नाही ना सर, यांचे नावच माझ्या लक्षात राहिले नाही. असे कसे नाव होते यांचे, मला काही कळलेच नाही. थांब, मी डबल एकदा विचारतो, तू पटकन लिहून घे आणि सटकन चाल इथून. हा, म्हणजे तुमच्या बाजूला उभी आहे हे तुमची बायको, आणि त्याच्या बाजूला आहे ते त्याची बायको, आणि ते तुमचे भाऊ, असं लिहायचं ना? असं ना टेम्प फेकून मारीन मी, काय लिहायची बायको? अरे हो साहेब, काही बोलता का राजा? या दोन्ही माय बायका आहेत ना, आणि तो कायला मा भाऊ आहे. ती माय एक बी लग्न निघू राहिलं, मला कोणी पोरगे देऊन नाही राहिलं, आणि या म्हाताऱ्याच्या 2-2 बायका आहे. अरे काय सांगता, तो पटक्यावाला मग तुमचा भाऊ नाही का? मग तो अति काय करू राहिला? अरे मी बी तोच विचार करू राहिलो, तो अति काय करू राहिला. अरे राजा, झाले आज 10 वर्ष, 10 वर्ष जईपासून तो या गावात राहायला आला की नाही, तईपासून त्यानं मा पिच्चानी सोडला. मी काही परसाकडे गोदरेत बी गेलो की नाही, तर ती बी संग येते. तो गजब लटकू माणूस आहे. हो का, तुमचा पिच्चा सोडत नाही का तो, म्हणून इथे आहे का? बरं ठीक आहे. पण मला एक सांगा, ह्या दोन्ही बायका तुमच्याच आहे का? आता माया डोकं तपलं, आता लय तपलं माया डोकं. आता मला टेम्पो हातात घ्यास लागते, यायले दाखवतोच मी आता. दोन्ही बायका तुमच्या आहे का, याच्या आहे का, आणि त्याच्या आहे का? टेम्पो घ्यास लागते आता हातात. ते टेम्पो नका घेऊ, थांबा, मी सांगतो त्याले. अरे बा, मुका बसणारे रट्टे काय आणता का? नाही नाही, तुम्ही नका सांगू, तुमच्या दोघायले मी सांगते. आता 6,000 टेम्पो घेते मी. थांबा आतीच, मी आणते लगेच. ते काय 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 अन्न का ते टेम्पो? मी ते आम्हाला का नाही पूर्ण विचार लागते ना, पूर्ण माहिती घ्या लागते आम्हाला. असं कसं जमीन? तुम्ही म्हटलं ते गैरसमज सोडून टाका, आम्हाला माहिती घ्या लागते म्हणून विचारलं, दुसरं काहीच नाही. अवा मुकी बस नवा, मी बोलू राहिलो ना, त्याला माहिती पाहिजे सरी, म्हणून विचारायला. ते आपल्याला पुरी माहिती सांगा लागणार नाही का? मग साजरी सारख्याने विचारा म्हणा. आता का हे तुमच्या बायका, याच्या बायका आणि त्याच्या बायका असं केलं की मी टेम्पो घेतला म्हणून समजून घ्या, सांगून ठेवते. नाही नाही नाही, तो आम्ही असं काही विचारत नाही. आम्हाला फक्त ते आम्ही जे माहिती विचारतो की नाही, ते सांगा, आम्ही पटापट घेतो आणि निघतो इथून. तुम्ही शांत व्हा फक्त. आई बाई, तुम्हाला कसं काय माहित माझं नाव शांती आहे म्हणून? तुम्ही ना तर मला विचारलं बी नाही माझं नाव काय म्हणून. ते असंच म्हणते, ओळखलं मी, ओळखलं. लिहि रे बाबू, नाव लिहि बरं शांती. नाव तर लिहितो मी, पण वय बी तुम्हीच सांगून टाका, विचारू नका. विचारसान ना तर टेम्पो घेतील त्या हातात. हो, तिचं नाव शांती आहे. हे पाय, ते शांती म्हणजे माई लाईनी बायको, आणि हे जे माझ्या बाजून उभी आहे ते गुंफा, माई मोठी बायको, आणि मी चिला. लिहून टाका आमचे नाव. मी काय म्हणतो चिला भाऊ, तुम्ही राग येत नसेल तर एक गोष्ट विचारू तुम्हाला. विचारा ना, विचारा. राग बी काही येत नाही आपल्याला, विचारा तुम्ही. हो का, राग बी येत नाही ना? बरं मग एक सांगा तुम्ही मला, तुमचं वय किती आहे? वय विचारायला एवढं काय व्हायला लागते हो? 66 वय आहे मला. 66 आहे का? बरं, काही हरकत नाही. ते 66 लिहि रे बाबू, 66 लिहि बरं. पण मी अजून एक विचारणार होतो, त्यासाठी तुम्हाला पहिले विचारलं. म्हटलं बा, राग बी आला तर काही वांदे होतील. मी काय म्हणतो, हे पा, ते तुमचं 66 वय आहे, मग ते तुमची मोठी बायको तुम्हाला शोभते बा, बरोबर वय वाटते तुमचं. पण हे लाईनी बायको जरा लहान नाही वाटत का? अरे मी सांगतो, मी हे चिलाना 2 वर्ष आधी लग्न केलं म्हणून ते लहान वाटते, बाकी काही नाही. तुम्हाला सांगतो भाऊ, खरं ना माय मेरीचं नशीबच फुटलं. या माणसाले लग्नात पाठवलं, लग्न लावायला. दुसऱ्याचं लग्न होतं, ते लग्न राहिलं बाजूले. या माणसानं लग्न करून मला हे सवत आणली. हो का? बरी मुलगी भेटली यांना, एवढं वय असून सुद्धा. आता माया खरं दिमाग तापला. आता असा बी तापला की बुराट गोट आहे. आता तर मी खरं जाऊन टेम्पा आणते. आता तुम्ही आतीच थांबा, तुम्हाला टेम्प्यानं दाखवते. बरी भेटली बायको, एवढं वय आहे तेवढं वय आहे. थांबा आतीच, मी अशी जाते ना अशी टेम्पो घेऊन येते. आपल्याला काय बुवार आहे तू? अबे, फाटक्या तोंडाच्या मुख बसायचं असतं ना. आता गेल्यानंतर टेम्पा नाही पहिलं लवकरातून. आता तुमची बाकीची माहिती आहे की नाही, हे मी नंतर तुम्हाला भेटून घेतो. आता आम्ही यातून जातो. तुम्ही इथलोक आले म्हणजे तुम्हाला व्हिडिओ खूप आवडला.
तर मग करा ना, कोणाची वाट पाहू राहिले, पटापट लाईक करा, लय मोठे लाईक करा. व्हिडिओमधला कोणता पार्ट तुम्हाला खूप जास्त आवडला हे कमेंट करून नक्की सांगा. अजून कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे हेही कमेंट करून सांगा. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा, व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा. चला तर मग आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओत लवकरच.